श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 946. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये विभीषण प्रभू रामचंद्रांना कशा पद्धतीने शरण आला आणि त्याच्या या शरणागतीच्या प्रक्रियेमधून जणू काही जीवाने या परमतत्वाला कशा पद्धतीने शरण जावं याचीच सूत्र आपण अभ्यासत होतो. तुम्ही जसे आहात तसे भगवंताला शरण जावं. तुम्ही भगवंताला प्रभावित करण्याचा प्रयत्न करू नये, कारण भगवंत तुमचा स्वभाव जाणत असतो. विभीषणाला हे सूत्र गवसलेलं आहे आणि त्यामुळंच नाथ दसानन करमय भ्राता निसिचर बंस जन्म सुरत राता सहज पाप प्रिय तामस देहा जथा उलुकही तम परनेहा. अशा पद्धतीने आपल्या स्वतःच्या अंतरंगाची जशी स्थिती आहे तशी त्याने भगवंताला विदित केली. सज्जनो, मला बऱ्याचदा असं वाटतं ना की त्या क्रिकेटच्या मॅच मध्ये बघा, तो जो गोलंदाज असतो, जो बॉलर असतो, तो नेहमी बॉलला एका बाजूने घासत असतो जेणेकरून त्या चेंडूला एका बाजूने लकाकी राहील. आणि जेव्हा तो चेंडू गोलंदाज फलंदाजाच्या दिशेने, बॅट्समनच्या दिशेने फेकेल, त्यावेळेला त्या लकाकीमुळं समोरच्या फलंदाजाला खेळण्यामध्ये अडचण येऊ शकतील, त्याचं चित्त विचलित होऊ शकेल. जसा हा खेळाचा नियम आहे तसा आमच्या व्यक्तित्वांचा देखील असाच नियम असतो की आम्ही नेहमी आमच्या जीवनाची चकचकीत बाजूच समाजासमोर आणतो. भगवंताला देखील त्याच चकचकीत बाजूच्या आधाराने प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो. परंतु भगवंत हा असा कसलेला फलंदाज आहे की जो तुमच्या सर्व असलेल्या खेळातल्या गुपितांना जाणून आहे, कारण तो मुळातच तुमच्या स्वभावाला जाणतो. त्यामुळे अशा भगवंताला प्रभावित करण्याचं आपण मनामध्ये विचार देखील करू नये. तिथं केवळ तुम्ही जसे आहात तसं त्याला शरण जा. आपण आपल्या अंतरंगामध्ये त्यासाठी स्वतःला अभ्यासायला हवं, स्वतःला शोधायला हवं. बहुतांश लोकांची साधनेमध्ये इथंच अडचण होऊन बसते की ते कधी स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्नच करत नाहीत. मी एकटा बरोबर आहे आणि समस्त जग चूक आहे या भूमिकेमुळं स्वतःच्या अंतरंगाला कधी त्रयस्थ होऊन पाहण्याची त्यांना संधीच प्राप्त होत नाही. बघा, ध्यान या शब्दाचा साधा अर्थ असा आहे की आपण आपल्याशी त्रयस्थ होऊन स्वतःला पाहणं, आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या विचारांना पाहणं, विकारांना पाहणं, आपल्या अंतस्थ वृत्तींना अभ्यासणं आणि त्या वृत्तींना लेट इट गो अशा पद्धतीने आपल्या अंतरंगामधून सोडून देणं, त्यांच्याशी अडकून न राहणं, याचंच नाव तर ध्यान आहे. जसं एखाद्या साबणाच्या फुग्याला पाहत राहणं यामध्ये आनंद आहे, परंतु तो जसा झट दिशेने विरून जातो तशा या मनाच्या चित्त प्रवृत्तींची अवस्था आहे. त्यांना जर आपण साक्षी भावाने पाहत राहिलो तर त्यांचं हवेमध्ये विरून जाणं देखील आपल्याला दिसू शकतं. आपण आपल्या स्वतःच्या अंतरंगामध्ये उतरायला हवं, स्वतःचा शोध घ्यायला हवा. नामस्मरण देखील हाच मार्ग आहे सज्जनो. पूज्य बाबांचं आनंद साधना हे पुस्तक आपल्यापैकी बहुतांश लोकांनी वाचलं असेल. त्यामध्ये पूज्य बाबा देखील म्हणतात की नामाची मशाल घेऊन मी जेव्हा जेव्हा माझ्या अंतःकरणामध्ये उतरायचो त्यावेळेला अंतस्थ असलेल्या या सर्व वृत्तींना, वासनांना पाहून मला देखील झट दिशेने साधनेमधून बाहेर पडावंसं वाटायचं. अशी अंतःकरणाची अवस्था होऊन जाते. आता इथं जेव्हा पूज्य बाबांसारखा पुण्यात्मा आपल्याला या अशा अंतरंगीच्या यात्रेची, या अंतरयात्रेच्या प्रवासामध्ये आपली अवस्था सांगतो, मला सांगा आपल्यासारख्या सामान्य जीवांचं तर काय असेल? ते रामकृष्ण परमहंसांचं मी उदाहरण आपल्याला वारंवार देतो ना
की त्यांचा एक शिष्य ठाकूरांना म्हणायचा की ठाकूर, माझ्या घरी या ना एकदा तरी, मी वाट पाहतोय. रामकृष्ण त्या उन्मनी अवस्थेमध्ये असायचे, हसायचे आणि म्हणायचे, अरे मी तर तुझ्या घरी दररोज येतो, दररोज तुझा दरवाजा ठोठवतो, परंतु तू इतकं तुझ्या घरात सामान भरलंय की दरवाजा उघडायला देखील जागा नाहीये. त्या व्यक्तीला काही कळायचं नाही नेमकं काय त्यांना सांगायचंय. त्याचा अर्थ साधा आहे सज्जनो, की तुमच्या चित्तामध्ये एवढे विषय वासना भरून आहेत की त्या भगवंताला आतमध्ये यायला देखील प्रवेश मिळू शकत नाही. स्वतः आपण जेव्हा स्वतःचा अभ्यास करू तेव्हा तुम्हाला आपल्या अंतस्थ असलेल्या या स्थितीचं जाणीव होईल आणि ती जाणीवच पुरेशी आहे. त्यामध्येच या सर्व वृत्तींना विरून जाण्याची एक संधी मिळते आणि जसं जसं हे चित्त मोकळं होतं, निर्मळ होतं, तसं तसं या भगवंताचं प्रागट्य या चित्तामध्ये होतं. त्यासाठी मार्ग आहे, आपण जसे आहोत तसं आपण आपल्या स्वतःला स्वीकारावं. बघा, आपण व्यवहारामध्ये असे का वागतो? मी जे गोलंदाजाचं उदाहरण दिलं याचं कारण असं आहे की आपल्या मनामध्ये भीती आहे की समाज आपल्या या दुष्प्रवृत्तींच्या समवेत आपल्याला स्वीकारेल की नाही. जगाचा स्वभाव असा आहे की तुम्ही जरी कितीही पांढरशुभ्र वस्त्र परिधान केलं असलं, पण जर त्याच्यावर एखादा जरी डाग असला तरी त्या डागाकडेच त्यांचं लक्ष जातं. आणि या आमच्या स्वाभाविक प्रवृत्तींमुळं आम्ही कधीच जगाच्या समोर हे डाग आणण्याचा प्रयत्न करत नाही. परंतु परमार्थामध्ये मात्र याचा उलट नियम आहे. श्री महाराज म्हणतात, तुम्ही जसे आहात तसं मी तुम्हाला स्वीकारलंय. इथं तुम्ही लपवण्याचा प्रयत्न करू नका. इथं तुम्ही जसे आहात तसे केवळ 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 समर्पित व्हा. पूज्य मोरारी बापू आपल्या कथेमध्ये म्हणतात की तुम्ही सर्वच जण सिद्ध आहात. तुम्हाला आता साधकापासून सिद्धापर्यंत जाण्याची आकांक्षा सोडायला हवी, कारण की तुम्ही मुळातच सिद्ध आहात. हा, जर तुम्हाला काही करायचं असेल तर आता तुम्हाला शुद्ध व्हायला हवं. जो अत्यंत मनापासून अंतःकरणाच्या या सर्व प्रवृत्तींचा त्याग करून शुद्ध झाला त्याला स्वाभाविक आपलंच सिद्धत्व प्राप्त होऊन जातं. बिभीषणाचे हे सूत्र आपण आपल्या आयुष्यात लक्षात ठेवावं आणि जेव्हा जेव्हा त्या परमतत्वाला आपण वंदन करू, शरण जाऊ, त्या वेळेला, रामा, माझ्यासारखा वाईट या जगामध्ये कोणी नाही रे. हा जो ब्रह्मानंद महाराजांचा मोक्ष प्राप्तीचा बोध आहे तो आपल्या अंतःकरणामध्ये नित्य स्मरणात ठेवूयात. आता तूच माझ्या हृदयात वसावे आणि तुझ्या चरणी प्रेम उत्पन्न होईल असे करावे. हाच साधनेचा अकर्तेपणाचा भाव आपल्या हृदयामध्ये असावा. कारण प्रभू रामचंद्रांच्या कृपा आशीर्वादाशिवाय त्यांचं प्रागट्य या चित्तामध्ये होऊ शकत नाही. बिभीषण हा असा संपूर्णपणे रिकामा होऊन आला होता. लंकेचं कुठलंही लगेज त्याने आणलं नव्हतं. त्यांनी काही त्याची सोळी, धोतर, उपरणी, त्याचा सिंहासन, त्याची छत्र, सर्व काही त्याने लंकेमध्येच ठेवून आली होती. असं लगेज याविषयी मी बोलत नाहीये, तर या सर्व मानसिक असलेल्या आपल्या आंदोलनांना जे आपण घेऊन फिरत असतो, ती मानसिक आंदोलनं देखील त्यांनी लंकेच्या सीमेरेषेवरतीच उतरवून टाकलेली आहेत. श्री महाराज म्हणायचे, माझ्याकडे येताना तुम्ही तुमची पाटी कोरी करून या. आज मला वाटतं की आम्हाला हेच नीट जमू शकत नाही. आम्ही आमची बुद्धीचे तर्क, आमचे पूर्व अनुभव, आमच्या पूर्वग्रह दूषित भूमिका या समस्त गोष्टींना घेऊन श्री महाराजांच्या जवळ जातो. महाराज म्हणतात, जसं एका अक्षरावरती दुसरं अक्षर लिहिलं की ते कळत नाही, त्याप्रमाणे त्यामुळे आमची अवस्था होते. तो बोध आमच्या अंतःकरणात स्थिरावत नाही, कारण आमच्या पूर्वग्रह दूषित असलेल्या या अक्षरांवरती श्री महाराजांचा बोध आम्हाला नीट समजून येत नाही. त्यामुळे सज्जनो, शरणागतीचं हे अत्यंत महत्वाचं सूत्र आहे की आपण आपली पाटी कोरी करून टाकावी, जसं बिभीषणाने आपली पाटी कोरी करून टाकली. कुठल्याही प्रकारच्या या मानसिक लगेजला आपण सद्गुरूच्याकडं, संताच्याकडं, भगवंताच्याकडं कॅरी करू नये. आणि आपण कसे चांगले आहोत हे दाखवण्याचा देखील प्रयत्न करू नये. आणखीन एक गोष्ट सहज चिंतनामध्ये येते की संतांना आपल्या ज्ञान चातुर्याच्या आधाराने प्रभावित करण्याचा देखील प्रयत्न करू नये.
आपण बघतो ना की कित्येकदा संतांच्या सत्संगामध्ये काही व्यक्तित्व अशी असतात की जे संतांना सांगू इच्छित असतात की आपल्याकडे किती ज्ञान आहे. खरं तर संत जेव्हा मौन धारण करतात त्यावेळेला स्वाभाविक आपण देखील शांत बसणं अभिप्रेत असतं, परंतु आमच्या वृत्तीचा अशी एक चळवळ अंतस्थ होत असते की ते सांगितल्याशिवाय आम्हाला राहवत नाही. संतांच्या या संगतीमध्ये शरणागतीत आणखीन हा एक खूप मोठा अडथळा आहे की मला कळतं. श्री महाराज म्हणायचे, ज्याला असं वाटतं की मला कळतं त्याला खरं तर काहीच कळालेलं नसतं. समर्थांच्या सज्जनगडाच्या वास्तव्यामध्ये त्यांचे अनेक शिष्य त्यांच्या अवतीभोवती राहायचे. दासबोधाचं पारायण करायचे, उपासना करायचे, रामाची पूजा अर्चा करायचे, सतत समर्थांच्या बरोबर भगवत चर्चा करायचे. आणि इकडे कल्याण स्वामी मात्र यामध्ये कशातच नसायचे. समर्थांसाठी पाणी आणा, फुलं तोडून आणा, त्यांची सर्व पूजेची तयारी करा, त्यांची खोली आवरून घ्या, किती तरी सेवा असायच्या समर्थांच्या. या समस्त सेवांमध्येच कल्याण स्वामी अत्यंत मशगूल असायचे. सज्जनो, गुरु आज्ञेमध्ये राहणं हे देखील शरणागतीचे एक अतिशय सुंदर असं साधकाला प्राप्त झालेलं स्थान आहे. मला आठवतं खूप वर्षापूर्वी एक मी गोष्ट वाचली होती की तिबेटला ध्यान धारणा करणाऱ्या बुद्ध भिक्षुकांचा एक खूप मोठा संप्रदाय, आणि त्यामध्ये एक व्यक्ती तिथल्या मुख्य संन्याशाला शरण आला. म्हणाला, मी आपल्याला शरण आलेलो आहे, आपण मला सांगा त्या पद्धतीने मी इथं राहीन, पण मला आपल्या जवळ ठेवून घ्या. ते संत देखील त्याच्याकडे पाहून अत्यंत प्रसन्नतेने म्हणाले की ठीक आहे, तू इथं या सर्व इतर भिक्खूंच्या बरोबर ध्यान धारणा करायची नाही. एक लक्षात घे, आपल्याकडे राहणारी लोक खूप आहेत आणि तांदूळ कुटायला माणसं कमी आहेत, तर तुला मी सांगतो तोपर्यंत तू तांदूळ कुटण्याच्या खोलीतून बाहेर यायचं नाही, तिथंच राहायचं, तिथंच प्रसाद घ्यायचा, तिथंच दिवसभर काम करत राहायचं, कुठल्याही सत्संगामध्ये यायचं नाही, कोणालाही भेटायचं नाही, काही विचारलं तरी तांदूळ कुटण्याच्या पलीकडे तुला काही कळत नाही एवढंच सांगायचं. याने नमस्कार केला आणि म्हणाला, आपण म्हणाल ती आज्ञा आम्हाला शिरसावंदी आहे, असं म्हणून तो आपल्या कामाला लागला. अशी तांदळाची सेवा त्याची कित्येक वर्ष चालू होते. बघता बघता ते जे मुख्य संत होते ते महानिर्वाणाच्या नजीक आले आणि त्यांच्या निर्वाण काळाच्या जवळ त्यांनी आपल्या सर्व साधकांची, शिष्यांची एक शेवटची सभा घेतली. त्यांनी पुन्हा सगळ्यांना सदुपदेश केला. तत्पश्चात तुमच्यापैकी कोणाला काही प्रश्न आहेत का हे विचारलं. यावरती सर्व शिष्य म्हणाले की आम्ही तुमच्याबरोबर आयुष्यभर इथं राहिलो, आपण सांगितलं त्याप्रमाणे ध्यान धारणा साधना केली, आम्हाला खरंच हे आत्मसाक्षात्काराचं बीज प्राप्त झालं आहे का, आमच्यापैकी कोण तयार झालं आहे हे जाणण्याची आम्हाला अत्यंत उत्सुकता आहे. तेव्हा आपण आम्हाला आमच्यापैकी तयार शिष्य कोण आहे याचं नाव सांगा. गुरुजी अत्यंत स्मित हास्य करून म्हणाले की तुमच्यापैकी कोणीच तयार झालं नाही रे. सगळेजण अत्यंत खजील झाले. म्हणाले, आम्ही तर इथंच तुमच्या जवळ सतत राहिलो, तुमच्या बरोबर ध्यान धारणा केली, तुम्ही सांगितलेले ग्रंथ वाचले, तुमच्या बरोबर तुम्ही सांगितलेल्या सर्व तत्वचिंतनामध्ये आम्ही सहभागी झालो, भगवत चर्चेमध्ये आम्ही सहभागी झालो, परंतु आम्हाला आत्मज्ञानाचं बीज मिळालं नाही, तर मग कोणाला मिळालं? तर ते म्हणाले, तो जो खोलीमध्ये तुम्हाला वर्षोनुवर्ष तांदूळ खायला घालतो ना, त्या तांदूळ कवट्याला जाऊन विचारा, आत्मज्ञानाचं बीज त्याला प्राप्त झालंय म्हणे सगळं. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, न लगती सायास जावे वनांतरा, सुख येतो घरा नारायण. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे कुठं जायची गरज नाही. गुरु आज्ञा, गुरु आज्ञा, गुरु आज्ञा.
आणि मग त्या भिक्खूंपैकी एक जण धावत गेला आणि म्हणाला, अरे बघ, गुरुनी तुझा केवढा गौरव केलाय. गुरु म्हणाले की आत्मज्ञानाचं बीज तुला प्राप्त झालंय. कसं आहे रे आत्मज्ञान, जरा सांग. यावरती तो हसून म्हणतो, अरे मला तांदूळ कुटण्याच्या पलीकडे काहीच कळत नाही रे बाबा, मला नको असे प्रश्न विचारू, तुम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे, मी काय सांगणार याच्यामध्ये. बरं म्हणाले, चल गुरुजींनी तुझी आठवण काढली, त्यांना जाऊन नमस्कार तर कर. म्हणाले, मी त्यांच्या आज्ञेने बांधलेलो आहे, जर त्यांनी येऊन मला सांगितलं तरच मी इथून बाहेर पडू शकेन. गुरूंच्या कानावरती हा समाचार गेला आणि महानिर्वाणाच्या आधी ती माऊली त्या आपल्या लेकरासाठी त्या खोलीत गेली, त्याला मिठीत घेतलं, त्याच्या पाठीवरून हात फिरवला. सज्जनो, गुरु आज्ञेप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करणं हे शरणागतीचं एक अत्यंत सुंदर साधन आपल्यासाठी आहे. बघा, काहीच न करुनी प्राणी, राम नाम जपे वाणी, तेने संतुष्ट चक्रपाणी, भक्ता लागे सांभाळी. गुरूंनी आपल्याला रामनामाचा सदुपदेश दिलाय, त्यामध्ये समस्त आपलं हित त्यांनी दिलेलं आहे. तेवढं आपण मनापासून अशा या तांदूळ कुट्यासारखं जरी करत राहिलो, अखंड आयुष्यभर करत राहिलो, त्याच्या पलीकडे दुसरी कुठलीही गुरु आज्ञा ठेवली नाही, आपलं संपूर्ण हित त्या आज्ञेमध्ये सामावलेलं आहे. श्री महाराज पूज्य ब्रह्मानंदांच्या बाबत हेच म्हणून गेले ना, की माझ्या ब्रह्मानंदानी एका राम नामाच्या पलीकडे दुसरी काही साधना केली नाही. त्यामुळे शरणागतीमध्ये येणारे हे अडथळेही बघितले, शरणागतीला सहाय्यभूत होणाऱ्या गोष्टी देखील आपण बघितल्या. असा हा विभीषण प्रभू रामचंद्रांना शरण आला, त्यांना साष्टांग दंडवत घातला. या दीन वचनांचा उच्चार त्याने प्रभू रामचंद्रांच्या समोर केला की श्रवण सुजसु सुनी आयहू, प्रभु भंजन भवभीर, त्राही त्राही आरती हरन, सरन सुखद रघुवीर. प्रभू रामचंद्रांना अत्यंत आवडणार ही दीन वचन, ही शरणागतीची वचन. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र अत्यंत त्वरेने आपल्या आसनावरून उठून उभे राहिले. विभीषणाला त्यांनी आपल्या कवेमध्ये घेतलं, त्याच्या मस्तकावरून हात फिरवला. तत्पश्चात विभीषण लक्ष्मणजींना जाऊन भेटतोय. अनुज सहित मिली ढीग बैठारी, बोले बचन भगत भयहारी. लक्ष्मणाला देखील आलिंगन देऊन विभीषण भेटलेले आहेत. आणि त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी विभीषणाला आपल्या जवळ बसवून घेतलेलं आहे. बघा, जे कार्य हनुमंताने या लंका दहनामध्ये, सीता शोधनामध्ये केलं, तत्पश्चात कर गही परम निकट बैठावा. प्रभू रामचंद्रांनी हनुमंताचा हात धरून त्याला आपल्या जवळ बसवून घेतलं. बघा, भगवंताचं हे परम प्रसन्नतेचं लक्षण आहे की जेव्हा आपण अत्यंत संकोचात असतो आणि तरी देखील भगवंत हा सर्व सख्यत्वाच्या भावनांना आपल्यावरती निछावर करत असतो, आपल्या हाताला धरतो, आपल्या जवळ बसवून घेतो. आनंद सागरांचा एक अभंग डोळ्यासमोर येतो. दांडगी झाले झाले गुरु घरची, भीती नाही आता मज कोणाची. त्यामध्ये एक अत्यंत सुंदर अर्धचरण आहे. लज्जा सांडिली सांडिली लौकिकाची. बघा, जो सुग्रीव प्रभू रामचंद्रांना म्हणतोय की राखीय बांधी मोही असं भावा, तो सुग्रीव देखील कदाचित प्रभू रामचंद्रांच्याकडे पाहत असेल, अरे शत्रूचा भाऊ आलाय, काही विचारपूस केली नाही, त्याला गळा मिठी मारलीये, अरे लक्ष्मणाला देखील त्यांनी आलिंगन दिले, आणि हे काय, प्रभू रामचंद्रांनी त्याला आपल्या जवळ बसवून घेतलं. प्रभू रामचंद्र जेव्हा असे परमप्रसन्न असतात तेव्हा ते कुठल्याही लौकिकाची तमा बाळगत नाहीत. हे प्रेमाचं लक्षण आहे सज्जनो. जिथं लौकिक आहे, जिथं समाज काय म्हणेल ही भीती आहे, तिथं प्रेम कसं राहील.
विभीषणाला प्रभू रामचंद्रांनी आपल्या निकट बसवून घेतलं आणि बोले बचन भगत भयहारी. भक्ताच्या हृदयामध्ये जे काही उरलं सुरलं भय असेल त्या भयाला देखील आपल्या हृदयामधून विसर्जित करणारं असं प्रभू रामचंद्रांचं वचन, असं हे आपल्या सद्गुरूचं वचन असतं. आपल्याला जेव्हा बालकांडामध्ये जे सुरुवातीचे 5 श्लोक आहेत आणि त्यानंतर ज्या पंचदेवांची पूजा आहे त्यानंतर गोस्वामीजींनी बंदव गुरुपद कंज कृपा सिंधु नर रूप हरी महामोहतम पूंज जासू बचन रवी कर निकर, अशा पद्धतीने सद्गुरूच्या वचनांचा महिमा आपल्याला सांगितलाय, भगवंताच्या वचनांचा महिमा सांगितलाय. जासू बचन रवी कर निकर. जसा सूर्याचा पहिला किरण वरती येताच हा अंधकार जो या समस्त सृष्टीमध्ये व्यापून असतो तो क्षणामध्ये नाहीसा होतो, त्याप्रमाणे जेव्हा प्रभू रामचंद्रांची वाणी, सद्गुरूची वाणी आपल्या हृदयामध्ये प्रकाशते, जेव्हा ती कानावरती पडते, जेव्हा ते वचन आपल्या थेट हृदयामध्ये प्रवेश करतं, त्यावेळेला बोले बचन भगत भयहारी या शब्दाची आपल्याला जाणीव होऊ शकते. अहो बघा, आपण दररोज नित्य प्रवचन महाराजांचं वाचतो. प्रवचन वाचण्याच्या आधी आपली मानसिकतेचा विचार करा. प्रवचन वाचून झाल्यानंतर 2 मिनिटं डोळे मिटून शांत बसा आणि त्यानंतर आपल्या अंतःकरणाची अवस्था तपासा. हे सगळे जसा डॉक्टर स्टेथोस्कोप लावून आपल्या हृदयाची धडधड बघत असतो, मी म्हणतो की आपणच आपल्या स्वतःचे वैद्य व्हा. आपणच आपल्या चित्त प्रवृत्तींचा अभ्यास करा. आपणच आपल्या अंतरंगामध्ये किती स्वतःची शांतता अनुभवत आहोत त्या शांततेला जाणून घ्या. सद्गुरूचं वचन असं असतं की त्या प्रवचनांना जरी आपण आपल्या शब्दात वाचत असलो तरी त्या शब्दांमधून सद्गुरूची शक्ती कार्य करते. जणू काही ते आपल्यासाठी वैयक्तिक लिहिलेलं पत्र आहे असा भाव त्या प्रवचनामधून आपल्या अंतरंगात तयार होतो. आणि जेव्हा 2 मिनिटांनी आपण ध्यान करून डोळे उघडून आपल्या स्वतःला अभ्यासतो तेव्हा लक्षात येतं की अरे, बऱ्याचशा शंका विरून गेल्या, बरीचशी मनातली घालमेल निघून गेली. कुठून येतं? बोले बचन भगत भयहारी. विभीषणाच्या अंतरंगामध्ये उरलं सुरलं असलेलं भय, संकोच हे सर्व काही प्रभू रामचंद्रांनी क्षणामध्ये दूर केलं, एका शब्दामधून दूर केलं. कहलंकेस, कहूलंकेस, हे लंकापती. समस्त तिथं उपस्थित असलेले लोक प्रभू रामचंद्रांच्या या शब्दाने आश्चर्यचकित झाले. कहूलंकेस, हे लंकापती विभीषण, कसा आहेस बाबा तू? तुझ्या सपरिवाराच्या सहित मला तुझी कुशलता सांग बरं, कारण की तू ज्या ठिकाणी राहतोस तो अत्यंत वाईट निवास आहे बरं का. त्यामुळे सपरिवारासहित हे लंकापती तुझी कुशलता मला सांग. जी लंका अजूनही प्रभू रामचंद्र पोहोचलेले नाहीत, जिथे लंकाधिपती रावण अजूनही राज्य करतोय, त्याला हरवलेलं नाही, जी लंका अजूनही प्रभू रामचंद्र स्वतः जिंकून ताब्यात घेत नाहीत, अशा लंकेचा लंकापती म्हणून विभीषणाचा राज्याभिषेक प्रभू रामचंद्रांनी या पहिल्या शब्दामध्ये करून टाकला. कहूलंकेस सहित परिवारा. सज्जनो, संत आणि भगवंत जेव्हा एखाद्या व्यक्तीला एखाद्या नात्याच्या आधाराने हाक मारतात ना, ती ब्रह्मवाक्यासारखी अवस्था असते. ते तुमच्या आयुष्याचं अत्यंत सुंदर असं भविष्य जणू काही एका शब्दामध्ये आपल्याला सांगत असतात. मला आठवतं जी महाराज पुस्तकामध्ये तात्यासाहेब केतकर वयाने लहान होते आणि त्यावेळेला काही स्त्रियांना श्री महाराज खण देत होते, त्यांची ओटी भरत होते आणि त्यावेळेला तात्यासाहेब केतकर तिथून जात होते. शेवटी त्यांनाही बोलवून घेतलं. त्यांचं वय लहान होतं. त्यांना एक अंगरखा महाराजांनी दिला. सगळेजण तात्यासाहेबांच्याकडे पाहून ओशाळले, अरे स्त्रियांच्या पाठोपाठ तू कसा आलास बाबा? यावरती श्री महाराज म्हणाले,
अरे तो आता वयाने लहान झाला म्हणून काय झालं, तो फार मोठा इतिहास रचणार आहे बर का. पूज्य ब्रह्मानंद महाराजांनी देखील हे जाणलं, कारण की ह्या हृदयीचे ते हृदयी घातले अशी ही जी ब्रह्मानंद महाराजांची अवस्था होती. त्यांनी पूज्य तात्यासाहेबांचं भवितव्य जे श्री महाराजांनी आपल्या हृदयात जाणलं तेच आपल्या अभंगामध्ये मांडलं. नाही निराकार नाही हो साकार, ऐसा गुरुराव माझा आहे. नाही निराकार म्हटलं तर समोर पेटी आहे, म्हटलं तर समोर तात्यासाहेब बसलेत, आणि नाही हो साकार शोधायला गेलं तर महाराज कुठं दिसत नाहीत, परंतु ऐसा गुरुराव माझा आहे. असं हे नामरूपाचे सद्गुरू जे नामाच्या आधाराने बोलतात देखील परंतु आकाराने दिसत देखील नाहीत, असे पूज्य ब्रह्मानंद महाराजांनी तात्यासाहेबांचं भवितव्य जाणलं. आणि महाराजांनी देह ठेवला, ब्रह्मानंद महाराजांनी देह ठेवला, आई साहेबांनी देह ठेवला, आणि त्यानंतर 1926 साली म्हणजे तब्बल ब्रह्मानंद गेल्यानंतर 8-9 वर्षानंतर हे वाणी रूपाचा आविष्कार तात्यासाहेबांमध्ये झाला. आणि त्यानंतर घडलेला इतिहास आपण सर्वच जण जाणतो. 40 वर्ष अनेक भक्तांना नामाचं महत्व पूज्य तात्यांनी सांगितलं, अनेकांना या भगवत सन्मुख करण्याचं एवढं मोठं क्रांतिकारक कार्य त्यांनी केलं. संताचं कार्य कोण करणार, या भगवंताचं कार्य कोण करणार, हे जणू काही त्रिकालदर्शी असलेलं हे तत्वच जाणतं. आणि त्या पद्धतीनेच प्रभू रामचंद्र देखील इथं बिभीषणाला कहू लंकेस अशा पद्धतीने हाक मारतायत, हे लंकापती. कैलासवासी सुनील चिंचोळकरांच्या एका निरूपणाची आठवण येते. 3-4 वर्षापूर्वी त्यांचं काशीधाम मध्ये आमच्या श्री महाराजांच्या जन्मोत्सवात एक 2 का 3 दिवसाचं निरूपण सत्र होतं. आणि त्यामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की जेव्हा बिभीषण प्रभू रामचंद्रांच्या जवळ आला आणि बिभीषणाला प्रभू रामचंद्रांनी लंकापती अशी हाक मारली, त्यावेळेला कोणीतरी प्रभू रामचंद्रांना नंतर विचारलं की आपण बिभीषणाला लंकापती म्हणून हाक मारली. हो म्हणाले, मी त्याला लंकेचं राज्य देऊन टाकणार आहे. यावरती विचारणारी व्यक्ती प्रभू रामचंद्रांना म्हणते की प्रभू रामचंद्र, आपण लंका जिंकाल यात काही शंकाच नाही, परंतु जसे आपण एकवचनी आहात त्याचप्रमाणे आपण शरणागत वत्सल देखील आहात. प्रभू रामचंद्र म्हणाले, हो आहे, मी एकवचनी देखील आहे आणि शरणागत वत्सल देखील आहे. बर का विचारतोस म्हणे तू हा प्रश्न? नाही म्हणे, माझ्या मनात थोडीशी द्विधा निर्माण झाली म्हणून मी हा प्रश्न विचारतोय की तुम्ही एकवचनी आहात, तुम्ही बिभीषणाला लंकेचं राज्य देऊन टाकलं, ठीक आहे, परंतु जर उद्या रावण तुम्हाला शरण आला की माझी खूप चूक झाली, मी तुला शरण आलेलो आहे, ज्या पद्धतीने बिभीषणाने देखील रावणाला सल्ला दिला होता की सरन गये हूं प्रभु ताहु न त्यागा, विश्वद्रोह कृत अगजेहि लागा, जासु नाम त्रय ताप न सावन, सोई प्रभु प्रगट समुझ जिय रावण. त्या पद्धतीने जर बिभीषणाच्या या सल्ल्याची ट्यूबलाईट रावणाच्या डोक्यात उशिरा पेटली आणि जर तो तुम्हाला शरण आला तर मग तुम्हाला तुमच्या या 2 वचनांपैकी कुठल्या तरी गोष्टीला सोडावं लागेल. जर तुम्ही रावणाला अभय दिलं नाही, त्याला त्याचं लंकेचं राज्य अचल करून दिलं नाही, तर तुम्ही शरणागत वत्सल राहणार नाही. आणि जर रावणालाच लंका दिली तर बिभीषण राजा होऊ शकणार नाही, त्यामुळे मग तुम्ही एकवचनी राहणार नाही. मग यावरती आपण काय कराल? प्रभू रामचंद्र क्षणामध्ये हसून त्याला म्हणाले की मी रावणाला अयोध्येचं राज्य देऊन टाकेन. रावण अयोध्येचं राज्य करेल आणि बिभीषण लंकेचं राज्य करेल. मी माझं शरणागत वत्सल पण सांभाळीन आणि माझं एक वचन देखील मी सांभाळीन. सज्जनो, प्रभू रामचंद्रांच्या वचनामध्ये हे त्रिकालदर्शित्व आहे. त्यांच्या प्रत्येक वचनामध्ये त्यांनी ज्या स्वतःसाठी नीतीच्या मर्यादा ठेवलेल्या आहेत त्या समस्त गोष्टींचं अत्यंत सहज अनुशासन आहे, अनुकरण आहे. अशा प्रभू रामचंद्रांनी
विभीषणाला या प्रथम शब्दाच्या आधाराने कहुलंकेस सहित परिवारा, आणि केवळ त्याच्या एकट्याची कुशलता विचारली नाही, तर समस्त त्याच्या परिवाराची कुशलता प्रभू रामचंद्रांनी विचारून आपलं समदर्शित्व सांगितलेलं आहे. कारण की विभीषणाचा परिवार, त्याचे भाऊबंद, यामध्ये रावण देखील येतो, यामध्ये कुंभकर्ण देखील येतो, या समस्त मंडळींच्या कुशलतेचा जो विचार करू शकतो तोच खऱ्या अर्थाने समदर्शी असू शकतो. असं हे प्रभू रामचंद्रांच्या अंतरंगाचं गुपित गोस्वामीजी आम्हाला या चौपाईमधून सांगतायत. खरोखर सुंदरकांडचा हा भाग जो प्रभू रामचंद्रांनी विभीषणाला सांगितलाय तो अत्यंत मनापासून चिंतन करण्याचा आहे, आणि त्यामुळं माझ्या या निरूपणाचा वेग देखील स्वाभाविकपणे मंदावलाय. कदाचित या पुढच्या 4-5 दोह्यांमध्ये हा वेग असाच राहील, आणि त्यानंतर मग आपण सुंदरकांडाच्या उत्तरार्धाचा अभ्यास करायला सुरुवात करूयात. तर मग आज ज्या या प्रभू रामचंद्रांच्या चरणी शरणागत होण्याचं शास्त्र आपण शिकलो, आणि त्याच पद्धतीने प्रभू रामचंद्र एकवचनी आणि शरणागत वत्सल या दोन्ही गोष्टींचं कशा पद्धतीने आचरण करून दाखवतात, ती सूत्र आपण आपल्या अंतरंगामध्ये स्मरूयात. आणि तत्पश्चात प्रभू रामचंद्र आणि विभीषणाचा हा संवाद उद्याच्या कथा विभागामध्ये अभ्यासूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.